हाय स्टुडंट्स, मी मिसेस कोटकर आणि आपण बघत होतो आपला सेकंड चॅप्टर 12चा जो आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स आणि पार्ट 8पर्यंत आपण बघितलं होतं. हा आपला पार्ट 9 आहे. लास्ट व्हिडिओ नंतरचा पार्ट आपण इथे डिस्कस करणार आहोत. थोडंसं मध्ये गॅप पडला आहे. बघा, आज इथे बघणार आहे आपण एक्सेस प्रेशर अक्रॉस द फ्री सरफेस ऑफ ए लिक्विड. हा जो पार्ट आहे तो तुम्हाला थोडा लक्षात घ्यायचा आहे. एक्सेस प्रेशरचा अक्रॉस द फ्री सरफेस ऑफ द लिक्विडचा जर फ्री सरफेस असेल वेगवेगळ्या शेपमध्ये, तर प्रेशर किंवा सरफेस टेन्शनमुळे जो फोर्स असतो तो कुठे जास्त असतो, प्रेशर किंवा फोर्स कुठे जास्त असते हे फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्याला पुढील एक्सप्रेशनसाठी काही कॉन्सेप्टसाठी तो आपल्याला उपयोगात येऊ शकतो. तर आपल्याला 3 सरफेसेस येतात कालांतराने. surface, plain liquid surface, first one, then convex liquid surface, and third one is concave liquid surface. So here this is liquid and like pure water. For this free surface is plane. असा जर surface असेल, then we are considering here 2 points, point A and B. In all these 3 figures, A is just above the free surface and just below the free surface point B is present. Point A हा just above the free surface आहे आणि त्यामुळे प्रेशर ॲट A हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर असणार आहे तिन्ही केसेससाठी. आणि फार काही अंतर नाही आहे, जस्ट अबो अँड जस्ट बिलो असल्यामुळे हे 2 पॉईंट यातला प्रेशर डिफरन्स जवळपास हा 0च असतो. तरी आपण पॉईंट बीला, पॉईंट एला नो डाऊट ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे प्रत्येक ठिकाणी तिन्ही केसेसमध्ये. पॉईंट बीला आपण किती प्रेशर ॲक्ट होतं आणि कुठल्या प्रकारे त्यावर डिपेंड करेल की प्रेशर हा कुठे जास्त असेल. सो फॉर प्लेन सरफेस पॉईंट बीवर प्रेशर हे जे आहेत दोन्ही साईडनी टेंजेन्शियल ॲक्ट होईल आणि त्यामुळे इक्वल आणि अपोजिट डायरेक्शननी हे प्रेशर आहे. त्यामुळे पॉईंट बीवर ड्यू टू द सरफेस टेन्शन फोर्स इज 0 अँड ओनली इफेक्टिव्ह फोर्स इज फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन. देअरफॉर इन केस ऑफ प्लेन सरफेस प्रेशर ॲट पी इज इक्वल टू प्रेशर ॲट बी. फोर्स पण सारखाच आणि प्रेशरसुद्धा सारखंच प्लेन सरफेसच्या बाबतीत. आपण हे 2 मॉलिक्यूल घेतले आहेत पॉईंट ए आणि पॉईंट बीला. तर मग लक्षात काय ठेवायचं, जर प्लेन सरफेस असेल तर अबो आणि बिलो दोन्ही ठिकाणी प्रेशर हा सारखाच असतो, पी ए इज इक्वल टू पी बी. नेक्स्ट बघा, जर कॉन्व्हेक्स लिक्विड सरफेस असेल, कॉन्व्हेक्स लिक्विड सरफेस वेन वी सी फ्रॉम द अबो, जर आपण वरच्या दिशेने बघितलं तर आपल्याला हा सरफेस कॉन्व्हेक्स दिसतो, आतमध्ये लिक्विड आहे. अशी जर केस असेल तर मात्र पी ए हा ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. फक्त बी या मॉलिक्यूलला किती प्रेशर ॲक्ट होतं आणि कोणत्या डायरेक्शननी, तर बी या ठिकाणी डाऊनवर्ड प्रेशर ॲक्ट होतो. हा आपल्याला जो दिसत आहे तो आहे डाऊनवर्ड प्रेशर. कशामुळे, सरफेस टेन्शनमुळे ऑन द मॉलिक्यूल बी. मग हा पण डाऊनवर्ड आहे आणि हा ॲटमॉस्फेरिक प्रेशरसुद्धा डाऊनवर्ड आहे. दोघं ॲड्स होतात, हे दोन्ही फोर्स काय होतात, ॲड्स होतात आणि नेट जो फोर्स आहे तो डाऊनवर्ड डायरेक्शननी म्हणजेच इनसाइड द लिक्विड किंवा इनसाइड दिस कॉन्केव सरफेस. आतमध्ये जर पाहिलं तर आपल्याला कॉन्केव सरफेस दिसेल, वरून जर पाहिलं तर कॉन्व्हेक्स दिसेल. मग इनसाइड द लिक्विड कॉन्केव जो सरफेस आहे तिथे प्रेशर आणि फोर्स जास्त म्हणजेच प्रेशर जास्त आपल्याला आढळून येईल इनसाइड द लिक्विड आणि कॉन्केव मिनिस्कसला. देअरफॉर प्रेशर ॲट बी इज ग्रेटर दॅन प्रेशर ॲट ए. नंतर आपण बघणार आहोत कॉन्व्हेक्स लिक्विड सरफेस. तर या ठिकाणी हा जो आहे हा कॉन्केव सरफेस आहे. हा जर आपण वरच्या साईडनी बघितलं, वेन सी फ्रॉम अबो इट इज कॉन्केव लिक्विड सरफेस. अशा ठिकाणी पॉईंट बीवर जो फोर्स ॲक्ट होतो हा होतो इन अपवर्ड डायरेक्शन. मॉलिक्यूल बीला जो फोर्स ॲक्ट होता तो आहे अपवर्ड डायरेक्शननी आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर जो आहे जो आपण एफ एने दाखवतो तो ऑलवेज ॲटमॉस्फेरिक प्रेशर डाऊनवर्ड डायरेक्शनने ॲक्ट होतो. मग पॉईंट बीवर सरफेस टेन्शनमुळे ॲक्ट होणारा फोर्स अपवर्ड आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर डाऊनवर्ड आहे, त्यामुळे या दोघांची डायरेक्शन अपोजिट आहे. त्याचमुळं होतं काय, जर जो फोर्स बी या ठिकाणी ॲक्ट होणारा आहे तो कमी होतो दॅन फोर्स ॲट ए.
म्हणजेच प्रेशर जो आहे तो पी या साईडला कमी पडतो दॅन प्रेशर ऑन पॉईंट ए. देअरफॉर प्रेशर अँड surface tension, force due to surface tension and pressure is greater in the upward direction. That means pressure at A is greater than the pressure on side B. म्हणजे होतंच काय, जो कॉन्केव सरफेस आहे त्या ठिकाणी प्रेशर जास्त असतं दॅन द कॉन्व्हेक्स साईड. आता कॉन्केव जर असेल सरफेस तर आउटवर्ड डायरेक्शननी प्रेशर किंवा फोर्स दोन्हीही जास्त असतात. मग लक्षात काय ठेवायचं, जिकडे कॉन्केव साईड आहे, आता इकडे कॉन्केव साईड आतमध्ये आहे इनसाईडला तर फोर्स जास्त, आता इकडे कॉन्केव साईड बाहेरच्या दिशेने आहे तर इकडे फोर्स जास्त किंवा प्रेशर जास्त, ह्या गोष्टी लक्षात ठेवायचा. जर प्लेन सरफेस असेल तर फोर्स हा कॉन्स्टंट असतो, दोन्ही साईडला सेम असतो आणि कॉन्केव साईडला प्रेशर जास्त असतं, कॉन्व्हेक्स साईडला प्रेशर कमी असतं. हा एवढा कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. फक्त टेक्स्टबुकमधून एक्सप्लेनेशन वाचा, जे मी सांगितलं तेच आहे. ओके. दॅन नेक्स्ट आणि इम्पॉर्टंट जो आहे फॉर 3 to 4 मार्क्स, एक्सप्लेनेशन ऑफ द फॉर्मेशन ऑफ द ड्रॉप अँड बबल. फॉर्मेशन ऑफ ड्रॉप अँड बबल्स यामध्ये तुम्हाला क्वेश्चन येतो, फाइंड द एक्सेस प्रेशर इनसाइड द लिक्विड ड्रॉप और फाइंड द एक्सेस प्रेशर इनसाइड द सोप बबल. तर आता इथे आपण काय केलं, आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, एक्सेस प्रेशर. हा जो आहे हा लिक्विड ड्रॉप आहे, याची सुरुवातीला रेडियस आहे आर. वी आर कन्सिडरिंग हिअर लिक्विड ड्रॉप ऑफ रेडियस आर, इनसाइड प्रेशर पी आय. व्हेन सपोज वी इन्क्रीज द रेडियस थ्रू द डिस्टन्स डेल्टा आर. डेल्टा आर हे स्मॉल डिस्टन्स आहे आणि या डिस्टन्सने आपण त्या ड्रॉपला मोठं केलं आहे. ओके. मग आता स्पेरिकल शेप म्हटला तर प्रेशर इनसाईड हे ग्रेटर दॅन प्रेशर आउटसाईड. म्हणजे आपण जर पी आय हे इनसाईड प्रेशर घेतलं, P0 हे आउटसाईड प्रेशर घेतलं तर स्पेरिकल शेपच्या बाबतीत होतं का, इनसाईड प्रेशर इज ग्रेटर दॅन आउटसाईड, म्हणजे पी आय इज ग्रेटर दॅन P0. मग एक्सेस प्रेशर जर काढायचं असेल तर ग्रेटर मायनस स्मॉलर मीन्स एक्सेस प्रेशर इनसाइड द ड्रॉप इज इक्वल टू पी आय मायनस P0. ओके. देन इफ वी इन्क्रीज दिस रेडियस फ्रॉम आर टू डेल्टा आर, पण डेल्टा आर हा फार स्मॉल आहे, जरी आपण डायग्राममध्ये दिसायसाठी थोडासा मोठा काढला डेल्टा आर, पण इन ॲक्च्युअल तो खूप छोटा असतो. त्यामुळे आपण डेल्टा इनसाईड प्रेशरमध्ये आणि आउटसाईड प्रेशरमध्ये साईज वाढवल्यामुळे फार काही फरक पडत नाही. प्रेशर इनसाईड द ड्रॉप ऑलमोस्ट कॉन्स्टंट. देन आपण थर्ड पॉईंट घेऊ शकतो. बघा, लेट द इनिशियल सरफेस एरिया ऑफ द ड्रॉप, इनिशियल सरफेस एरिया ऑफ द ड्रॉप बी A1. कारण आपण सुरुवातीला आर रेडियस होती, नंतर आपण त्याला डेल्टा आरने वाढवली, आर प्लस डेल्टा आर केलं. सुरुवातीला रेडियस आर होती, नंतर डेल्टा आरने वाढवली, म्हणजेच काय, आर प्लस डेल्टा आर गेलं. तर यामध्ये आपण सुरुवातीला सरफेस एरिया घेतला एफ इज इक्वल टू 4πr² अँड फायनल सरफेस एरिया आपण A2ने दाखवला, त्याला म्हणू 4π. फक्त आरच्या ऐवजी काय घेतलं, आर प्लस डेल्टा आर ब्रॅकेट स्क्वेअर, आरच्या ऐवजी आर प्लस डेल्टा आर घेतलं. याला सॉल्व करू, A प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला लावला, r² प्लस 2 इंटू A इंटू बी म्हणजे 2 इंटू आर इंटू डेल्टा आर प्लस बीचा स्क्वेअर म्हणजे डेल्टा आरचा स्क्वेअर, असा A प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला लावला आहे. नंतर 4πने या ईच टर्मला मल्टिप्लाय करून घेतलं, तुम्हाला 3 टर्म्स मिळाल्या. आता इथे डेल्टा आर जो आहे तो खूप स्मॉल असतो, त्यामुळे ही जी डेल्टा आरची टर्म आहे ती आपण निग्लेक्ट करूया. मग राहील काय, फक्त ॲज डेल्टा आर इज व्हेरी स्मॉल निग्लेक्ट डेल्टा आर स्क्वेअर. मग राहणार फक्त 4πr² प्लस 8πr डेल्टा आर, हा झाला A2. आता A1 आणि A2 आहे, मग आपल्याला इन्क्रीज इन द सरफेस एरिया काढायचा आहे ऑफ द ड्रॉप. मग आपण करणार इन्क्रीज इन द सरफेस एरिया, आपण दाखवणार DA DA इज इक्वल टू A2 मायनस A1. हा आपण A2 लिहिला इथे, त्यातून मायनस केला A1 इथला. ओके. मग 4πr² हा कॅन्सल होणार, राहणार फक्त 8πr डेल्टा आर, म्हणजे इन्क्रीज इन एरिया किती आला आपलं 8πr डेल्टा आर. याला इक्वेशन नंबर 1 कन्सिडर केला आपण. आता बघा, वर्क डन इन इन्क्रीजिंग द सरफेस एरिया DA एवढा एरिया आपल्याला वाढवण्यासाठी वर्क डन करावं लागलं. हे वर्क डन स्टोअर केलं जाते ॲज ए एक्सेस सरफेस एनर्जी. देअरफॉर वर्क डन जो आपण फॉर्म्युला बघितला आहे सरफेस स्टेशनमध्ये, वर्क डन DW इज इक्वल टू T इंटू DA, याच चॅप्टरमध्ये आपण बघितलं आहे.
dw इज इक्वल टू टी इंटू डी ए. हा डी ए इथला पुट केला 8 पाय आर डेल्टा आर. हा एक वर्क डन आपण काढून घेतला. हा आपला या एक्सप्रेशनचा अर्धा पार्ट कंप्लीट झाला. याला इक्वेशन नंबर 2 म्हणूया. आता एक नेहमीच आपल्याला माहिती असणारं इक्वेशन असतं की वर्क डन म्हणजे काय, तर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता इथे आपण सरफेस टेन्शनमुळे फोर्स ॲक्ट केलेला आहे. ओके, किंवा मग प्रेशरवरून आपण फोर्स काढूया. मग इथे सुद्धा आपण करू शकतो की फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट कोणती, जेव्हा आपण फोर्स एफ एक्सेस फोर्स अप्लाय केला आणि त्यामुळे काय झालं, डेल्टा आर एवढं डिस्प्लेसमेंट झाली त्या ड्रॉपची. म्हणून मग धिस वर्क डन इज ऑल्सो इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ फोर्स एफ अँड डिस्प्लेसमेंट डेल्टा आर. ओके, मग हा फॉर्म्युला घेतला आपल्याला जो माहिती आहे, डेल्टा डब्ल्यू इज डी डब्ल्यू इज इक्वल टू एफ इंटू डेल्टा आर. आता इथला फोर्स काढूया आपण. द एक्सेस फोर्स इज इक्वल टू, आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे कोणता, की प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. मग यावरूनच फोर्स म्हणजेच काय, प्रेशर इंटू एरिया. हा प्रेशर घेतला इंटू एरिया, तर एक्सेस प्रेशर इंटू सरफेस एरिया. मात्र इथे काय लक्षात घ्यायचं की सरफेस एरिया स्पेरिकल आहे म्हणून मग 4 पाय आर स्क्वेअर. ओके, एक्सेस प्रेशर म्हणजेच पी आय मायनस पी झिरो जे आपल्याला काढायचं आहे. आता हे एक इक्वेशन झालं. हे इक्वेशन एफ आहे, हे आपण इथे पुट करूया 3 मध्ये. मग नाव पुट इक्वेशन 4 इन इक्वेशन 3 वी गेट हा डी डब्ल्यू इज इक्वल टू, फक्त फोर्स हा इथला पुट केला पी आय मायनस पी झिरो 4 पाय आर स्क्वेअर इंटू हा डेल्टा आर. आपल्याला इक्वेशन नंबर 5 मिळालं. आता हा इथला डी डब्ल्यू जो आपण आधी काढला आहे टी इंटू डी ए या फॉर्म्युल्यावरून, आणि आत्ताचा जो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट या फॉर्म्युल्यावरून काढला आहे, हे दोन्ही 2 आणि 5 आपण जर इक्वेट केले, कारण लेफ्ट हँड साईड सारखी आहे, राईट हँड साईड इक्वेट करूया. इक्वेटिंग इक्वेशन 2 and 5 काय काय कॅन्सल होईल बघा. यातलं इथे 4 आणि इथला 2 राहणार इथे. हां, आता हा इथला आर आणि इथला हा आर स्क्वेअरमधला एक आर, हा डेल्टा आर आणि हा डेल्टा आर. मग इथे काय राहिलं 2 इंटू हा टी पी आय मायनस पी झिरो इंटू दिस आर, इथला एक आर. मग टॉईस टी इज इक्वल टू पी आय मायनस पी झिरो इंटू आर. आणि एक्सेस प्रेशर म्हणजेच पी आय मायनस पी झिरो इज इक्वल टू, आपण हा आर याला डिनॉमिनेटरला देऊया, म्हणजेच टॉईस टी अपॉन आर. झालं एक्सेस प्रेशर पी आय मायनस पी झिरो इज इक्वल टू टॉईस टी अपॉन आर इनसाइड ए ड्रॉप. दिस इज ऑल्सो कॉल्ड द लॅपलॉस लॉ ऑफ ए स्पेरिकल मेम्ब्रेन. यालाच लॅपलॉस लॉ ऑफ स्पेरिकल मेम्ब्रेन म्हणतात. पण हे ड्रॉपच्या बाबतीत झालं. असंच आपण बबलच्या बाबतीत घेऊ, पण बबलच्या ठिकाणी होतं काय, फक्त या 2च्या ऐवजी काय येतं 40 अपॉन आर. इथेच कन्फ्युजन होतं. इथे मात्र लक्ष द्यायचं की ड्रॉपचं जर विचारलं आपल्याला एक्सेस प्रेशर, तर ते असते पी आय मायनस पी झिरो इज इक्वल टू टॉईस टी अपॉन आर. आणि जर बबलसाठी असेल तर तो असतो 40 अपॉन आर. का, तर बबलला 2 सरफेस एरिया. का, बबलसाठी एक्सेस प्रेशर इन केस ऑफ द सोप बबलला देर आर 2 फ्री सरफेसेस इन कॉन्टॅक्ट विथ एअर, इनर आणि आउटर असे 2. जर आपण बबल घेतला तर आतमध्ये तर हवा असणार, त्यामुळे हवेच्या सानिध्यात इनसाईड आणि आउटसाईड दोन्ही सरफेसेस येतात. म्हणून फक्त इन्क्रीज इन सरफेस एरिया हा जो डी ए आहे त्या ठिकाणी इथे आपण एवढाच घेतला होता, पार्टने काढला होता आपण ड्रॉपच्या बाबतीत. फक्त याला 2ने मल्टिप्लाय करायचा, तो होतो 16 पाय आर डेल्टा आर. बाकी सगळं सेम. इथे जो आपण फोर्स इंटू डिस्प्लेसमेंटवरून जर काढलेला आहे इथे सरफेस एरियाच घेतो, त्यामुळे इथे 2 टॉईस करायचं काम नाही. स्पेरिकल आहे नो डाऊट, फक्त सरफेस एरिया आपल्याला 4 पाय आर स्क्वेअर डेल्टा आरच घ्यायचा आहे. आणि हे असं आधी काढलं होतं हे सेम राहणार, फक्त डी ए हा चेंज होईल. मग दोन्ही जर आपण इक्वेट केली, जसं आपण या आधी केलं होतं तसं जर आपण डी डब्ल्यू दोन्ही इक्वेट केलं तर आपल्याला मिळतं पी आय मायनस पी झिरो इज इक्वल टू 40 अपॉन आर. फक्त डी एमध्ये या 2च्या ऐवजी या 8 पाय आर स्क्वेअरच्या ऐवजी 16 येतं, 8च्या ऐवजी 16 होतं. आणि म्हणून मग हा इथे 2 ॲड होतो. म्हणजे सुरुवातीला टॉईस टी अपॉन आर आलं होतं, आता बबलच्या वेळी एक्सेस प्रेशर इज इक्वल टू 4 पाय अपॉन आर. ओके, टुडे वी स्टॉप हिअर.